स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत आणि इथेच तब्बल 10 वर्षांनंतर नवी मुंबई महापालिकेची सुद्धा निवडणूक होते। या 10 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। तरी नवी मुंबई म्हटलं की गणेश नाईक हे समीकरण असतं, पण चर्चा आहे ती बदललेल्या प्रभाग रचना पद्धतीची आणि बदललेल्या पक्षीय राजकारणाची। झालं असं की राष्ट्रवादीचं वर्चस्व आणि नेतृत्व असणाऱ्या गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात पक्षप्रवेश केला। अन्यथा भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचं आता जेमतेम अस्तित्व सुद्धा धोक्यात आहे। तिथे फक्त 7 जागांवर आता भाजपच्याच गोटात 57 नगरसेवकांची ताकद आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपली ताकद वाढवली आहे। त्यामुळे नवी मुंबईत आता राष्ट्रवादीचं सोडा म्हणजे पवार काका पुतण्या सोडले तर खरा सामना हा महायुतीतच आणि तोही भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेतच होणार असं दिसतंय। म्हणजे कुणामध्ये तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात हा सामना होणार आहे। तर याआधी प्रभाग रचनेवर बोलू, मग नाईक विरुद्ध शिंदेंच्या वादावर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुरुवातीला हे समजून घ्यायला हवं की नवी मुंबई महापालिका ही राज्यातल्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक मानली जाते। मागच्या 2 दशकात म्हणजे जवळपास 20 वर्षांमध्ये नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत आणि शहरीकरणात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे काय झालंय, नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे महत्त्व वाढलंय। कोरोनाच्या महासाथीमुळे तब्बल 5 वर्ष लांबलेली ही निवडणूक आता डिसेंबर नंतर होण्याची शक्यता आहे। निवडणूक विभागानेही 22 ऑगस्टला 111 प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर केलाय। मात्र या आराखड्यावरूनच सध्या राजकीय वादळ उठलंय। प्रभाग क्रमांक 24, 25 आणि 26 मध्ये अधिसूचना आणि नकाशे विसंगत असल्यानं पारदर्शकतेवरच सवाल उपस्थित करण्यात आलाय। प्रभाग रचनेत अनेक भाग हे कृत्रिमरित्या फोडून इतर प्रभागांना जोडण्यात आल्याच्या तक्रारी येत आहेत। सीवूड्स परिसरात मैदानं, झाडं, पाण्याच्या पट्ट्यांमधून रेषा आखून प्रभाग विभागले गेल्याचं बोललं जातंय। सेक्टर 40, 42 आणि केंद्रीय विहार बेलापूर ऐवजी नेरुळमध्ये टाकल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे। तुर्भे परिसरातली 14 गावं ही नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। परिणामी या प्रभागाची लोकसंख्या ही 44,000वर गेली आहे। दिघा परिसरात प्रभाग क्रमांक 4 मधल्या तब्बल 80% भाग हा फोडून प्रभाग क्रमांक 1 ला जोडण्यात आलाय। त्यामुळे तक्रारींमध्ये वेळ न घालवता आम्ही थेट लढण्याचा मार्ग स्वीकारू अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक नवीन गौतेंनी दिली आहे। तर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या परिसरातल्या प्रभाग पॅनल पद्धतीमुळेही ते फुटले गेलेत। पूर्वीचे 10,000च्या आतील मतदारसंख्या असणारा प्रभाग हा 4 सदस्यीय पॅनलमुळे आता 40,000मध्ये गेलाय। त्यामुळे निवडणुकीत उभं राहणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी आता शेजारच्या प्रभागात सुद्धा धावपळ करावी लागणार आहे। आता आपण समजून घेऊयात ही प्रभागवार पद्धत झाली, प्रभागवार फेररचना झाली। आता या प्रभागवार फेररचनेचा राजकीय कसा परिणाम होतोय किंवा राजकीय दृष्ट्या याकडे कसं बघायचं ते आपण समजून घेऊयात। प्रभाग रचनेत झालेल्या बदलांमुळे स्थानिक पातळीवर फक्त विरोधकच नाही तर महायुतीत सुद्धा तणाव वाढलाय। म्हणजे भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका होतीये। शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यातले मतभेद आता उघड झालेत। वनमंत्री गणेश नाईक नाव न घेता ठाण्याच्या नेत्यांवर सडकून टीका करतात, म्हणजे त्यांचा रोष हा शिंदेंविषयी असतो हे आपल्याला स्पष्ट दिसतं। तर तिकडे शिंदे गटात याचमुळे नाईकांविरोधात नाराजी आहे। आता महायुतीत खरं तर एकत्र लढायचं की वेगवेगळं याबाबत सुद्धा आता सवाल उपस्थित झालाय। महायुतीत वाद सुरू असताना त्याचा फायदा घेण्याऐवजी महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुद्धा अंतर्गत दुफळी आहे आणि त्याचा त्यांना फटका बसतोय। झालंय काय, ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल मोरे यांची नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे। पक्षात 4 माजी नगरसेवक उरलेत। दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 माजी नगरसेवक आहेत, पण त्यांच्यातच एकसूत्रता नाहीये। त्यामुळे या पक्षाला अजूनही नवी मुंबईत सूर गवसलेला दिसत नाहीये। नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सिडकोवर मोर्चा काढून पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय खरा, पण त्याचा परिणाम हा आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत राहील का ही अजून साशंकता आहे। काँग्रेस हा एकेकाळी नवी मुंबईचा भक्कम विरोधी पक्ष मानला जायचा।
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसनं नवीन जिल्हाध्यक्ष सुद्धा दिला, पण काँग्रेसचं राजकारण अजूनही तेवढ्या वेगानं वेग धरू शकलेलं नाहीये. पक्षातून अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या एकाच नगरसेवकाची ताकद आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला सुद्धा घरघर लागली आहे. आता आपण येऊयात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे. नवी मुंबई महापालिकेच्या राजकारणात गणेश नाईकांचं नाव नाही घेतलं तर कसं चालेल? गेली अनेक वर्ष महापालिका ही गणेश नाईकांभोवती फिरत आली आहे. मग आता शिंदे गटातील नेते हे समीकरण मोडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. राज्यात सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. बेलापूर आणि ऐरोली विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून त्यांनी ताकद सुद्धा दाखवली. नगरविकास विभागाच्या आशीर्वादानं महापालिकेतली कंत्राटं, विकास कामं मिळवण्याच्या शर्यतीत शिंदे गट पुढे गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये आणि गणेश नाईक समर्थकांमध्ये सुद्धा सध्या तीव्र नाराजी आहे. प्रत्युत्तर दाखल भाजपकडून शिंदे गटातील नेत्यांवर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत आणि या वादातूनच थेट महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याचं बोललं जात आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद ही भाजपच्या तुल्यबळ वाढली आहे. मात्र अंतर्गत गटबाजी न टाळल्यास पुन्हा भाजपच्या नगरसेवकांची सरशी होऊ शकते. बेलापूर मतदारसंघातही भाजपच्या तुलनेत शिंदे गट हा पक्ष प्रवेश करून नगरसेवकांची मोठी फळी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. जर असं झालं तर भाजपचा विजयरथ रोखण्यात महाविकास आघाडीपेक्षा शिंदेंची शिवसेनाच मोठी भूमिका बजावेल असं बोललं जात आहे. आता आपण समजून घेऊयात की ही जी गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेंबद्दल आपण बोललो, पण जी बदललेली प्रभाग पद्धती आहे ती नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? तर यंदाची जी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ती पहिल्यांदा 4 सदस्यांच्या प्रभागनिहाय निवडणूक पद्धतीत लढवली जाणार आहे. 22 ऑगस्टला जाहीर झालेल्या आराखड्यात अनेक जुन्या प्रभागांचे तुकडे होऊन नवे प्रभाग तयार करण्यात आलेत. भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातर्फे यावर आक्षेप सुद्धा घेण्यात आलेत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतले नेते सध्या मौन बाळगून आहेत. त्यामुळे ही रचना त्यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. भाजपच्या प्रस्थापित नगरसेवकांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर बरेच नगरसेवक हे निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडे सध्या एकाच माजी नगरसेवकाची ताकद आहे, पण तरी सुद्धा त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतलाय. त्यामुळे मतभेद हे चव्हाट्यावर आलेत. आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे, परंतु भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सातत्याने टीका केली जाते. गरज पडल्यास स्वतंत्र लढण्याचा विचार करू शकतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकरांनी दिली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र लढायचं की वेगवेगळं हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, पण नवी मुंबईत भाजपची ताकद जास्त आहे. महापौर पद आमच्याकडे होतं, त्यामुळे गरज पडल्यास आम्ही स्वबळावर सत्ता आणू शकतो, असं त्याला प्रत्युत्तर भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटलांनी दिलंय. त्यामुळे सध्या नवी मुंबईत महायुतीतच एकमेकांविरोधात जोरदार टक्कर बघायला मिळते. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना होण्याऐवजी आता भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेतील वाद, अंतर्गत मतभेद आणि सतत बदलणारे पक्षीय बल या सगळ्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही केवळ प्रभागांपुरती न राहता राज्य पातळीवरील राजकीय समीकरणांची सुद्धा चाचणी ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा मात्र साध्या आहेत, त्या म्हणजे विकास कामं, सुविधा आणि पारदर्शक प्रशासन. हे ध्येय राजकीय लढतीत हरवू नये हीच खरी कसोटी ठरणार आहे. तर याविषयी इनपुट दिले होते सहकारी सुजित गायकवाड यांनी, तर याविषयी संपादन केलं होतं मंगेश महाले यांनी. आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.